भारताच्या तरुण अभियंत्यांकडे देशाचे तांत्रिक प्रश्न सोडवण्यासाठी इच्छाशक्ती आणि क्षमता आहे। त्यातून देश तांत्रिकदृष्ट्या अधिकाधिक प्रबळ बनवण्यासाठी नव्या पिढीच्या अभियंत्यांनी प्रयत्नशील राहावं असं प्रतिपादन अरुण भट यांनी केलं। KIT अभियांत्रिकी कॉलेजमध्ये स्मार्ट इंडिया हॅकाथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी ते बोलत होते। स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेचा अंतिम फेरीचा समारोप KIT अभियांत्रिकी कॉलेजमध्ये झाला। स्पर्धेमध्ये 12 राज्यातून 23 संघ 230 विद्यार्थी सहभागी झाले होते। स्पर्धेत मध्य प्रदेशच्या कॉन्टिनस टेक संघाने प्रथम क्रमांक, ओरिसाच्या फोर्टिस संघाने द्वितीय क्रमांक, तामिळनाडूच्या एलियासने तृतीय क्रमांक, एल्व्हिएटने चौथा आणि 404 फाउंड तेलंगणा संघाने 5वा क्रमांक पटकावला। नोर ब्रेमसे इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरुण भट यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। 5 विजेत्या संघांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देण्यात आलं। नव्या पिढीने देशासमोरील आव्हानांना सामोरं जाऊन त्याला सक्षम उत्तर देण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन अरुण भट यांनी केलं। यावेळी सौरभ निर्मळे, स्पर्धा निरीक्षक प्रसाद दिवाण, KITचे चेअरमन सुनील कुलकर्णी, KITचे विश्वस्त, आयोजक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।